नमस्कार मंडळी, योगेश किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मटकीची उसळ बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: उभा चिरलेला कांदा, उभी चिरलेली मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि आपल्याला ठेचलेला लसूण लागणार आहे आणि मोड आलेली मटकी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर आपण प्रथम मोहरी टाकलेली आहे। त्याच्यामध्ये मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। कढीपत्ता आणि आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचा आहे। एक 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत। त्याला आपण 2 मिनिटं परतून घेणार आहोत। उभे चिरलेल्या मिरच्या आहेत, ते 4-5 मिरच्या आहेत। तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मिरचीतली मटकीची उसळ आपण बघणार आहोत, मस्त लागते। बारीक उभा चिरून घेतलेला कांदा आहे, 2 कांदे आहेत बारीक, ते आपण त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत। कांद्यासोबत आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत सुरुवातीला, जेणेकरून कांदा आपला चांगला लवकर भाजला जाईल। कांदा थोडासा चांगला आपण परतून घेणार आहोत। 2-3 मिनिटं कांदा परतून घेतलेला आहे आपण। बारीक चिरलेला टोमॅटो, त्याला आपण चांगलं परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धने पावडर आणि हळद हे टाकून थोडंसं मिक्स करून घेऊयात। मोड आलेली मटकी आहे, पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेली आहे। ते आपण त्याच्यामध्ये टाकून त्याला आपण 2-3 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत। तेलामध्ये आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायची आहे। परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। पाणी आपण मटकी बुडेल एवढंच पाणी टाकणार आहोत, शिजेल एवढं टाकणार आहोत, कारण आपल्याला मटकी एकदम गाळ करायची नाही आहे। ही मटकी तुम्ही कुकरमध्येही करू शकता, 1-2 शिट्ट्यात मटकी झटपट तयार होते। आता आपण कढईमध्ये करत आहोत, त्याला एक 10-15 मिनिटं शिजायला लागतील। मीडियम गॅसवरच आपण शिजत ठेवणार आहोत। उकळी आलेली आहे, झाकण लावून आपण एक 5-7 मिनिटं आपण त्याला शिजू देणार आहोत। एकदा झाकण उघडून बघूयात, मटकीला चांगली उकळी आलेली आहे। एकदा मिक्स करून पुन्हा एकदा आपण त्याला झाकण लावून आपण शिजू देणार आहोत। बघू शकता मटकीतलं पाणी जवळजवळ आटलेलं आहे। आपल्याला मटकीमध्ये जास्त पाणी नाही ठेवायचं, थोडा ओलावा ठेवायचा आहे फक्त। एकदा 2 मिनिटं परतून घेऊन अशा प्रकारे आपली मटकी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। शेवटी आपण कोथिंबीर टाकून गार्निश करून व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।